तुमच्या हृदयावर हात ठेवून तुम्ही जर का समाजाचे जागृत नागरिक असाल तर मला सांगा, काय झालं त्या वंतारामध्ये हत्ती आपली घेऊन गेली, त्याचं काय झालं? ते कबूतरखाना बंद पडला होता, एवढं मोठं सगळं ते झालं होतं. काय झालं हिंदी सक्तीचं? काय झालं मराठी विरुद्ध हिंदी जे काय सगळी वादावादी चालू होती? कुठे गेले सगळे विषय बंद झाले. आता मराठा आरक्षणाचा विषय आला. त्याच्यानंतर मग आता एक अजून जो विषय चर्चेला आला तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्या बॅनरचा विषय चर्चेला आला. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या बॅनरवर काय आहे मी ते त्याच्याबद्दल सगळा आज व्हिडिओ आहेच. पण मित्रांनो, या भाजप सरकारने या आत्तापर्यंत काय गोष्टी केल्यात त्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मला बरेच जण मेसेज करतात, अरे एवढे महाराष्ट्रात मुद्दे आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, तू त्याच्यावर बोलत का नाही आहेत? तुम्ही जर का या समाजाचे जागृत नागरिक म्हणून स्वतःला समजत असाल ना, तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमची तळपायची आग नक्कीच मस्तकात जाईल आणि तुम्हीही मी बोललेल्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार कराल. आणि मग ह्या सगळ्या भ्रष्टाचाराच्या गोष्टी ऐकल्याबद्दल, ह्या ज्या हुकुमशाहीच्या गोष्टी ऐकल्याबद्दल, ह्या समाजात ज्या आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत ज्याच्यावर आपण बोलत नाही, एखादा विषय बाजूला टाकतो, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मला त्याचं उत्तर तुम्ही मला फक्त कमेंटमध्ये सांगा. बाबा रे, कबूतरखान्याचं काय झालं? हिंदी सक्तीचं काय झालं? आमची हत्ती गेली, ती परत आली का? ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो तर शांत थंड बसतो. आपण सगळ्या गोष्टी बंद करतो, एखादी नवीन गोष्ट आणतो. ह्याच गोष्टीवरून आता तुम्हाला मी या देवेंद्र फडणवीस साहेब यांचं ज्या बॅनरचं आहे ते त्याच्यावर येतोच. पण त्याआधी मला तुम्हाला छोटासा एक बोलतात ना पास्टचा हायलाईट द्यायचा आहे. पाचचा हायलाईट यासाठी बोलतोय, भूतकाळात जरा येऊयात ना. भूतकाळामध्ये काय काय गोष्टी आपल्या घडल्या होत्या, काय काय गोष्टी मग आपण पांघरून टाकून आपण पुढे चाललोय. आता हे लालबागच्या राजाबद्दलचे व्हिडिओज मी आता बनवतोय. माझे ते व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचत आहेत, भरपूर लोक पाहत आहेत. आणि मी ते व्हिडिओज मांडत असताना मला बरेच जण मेसेज करतात की दादा हा पण विषय, दादा हा पण विषय, दादा हा पण विषय. इंस्टाग्रामवर मला मेसेज येत असतात, ते विषय मी लालबागच्या संदर्भात आहेत. माझे व्हिडिओज लालबागच्या संदर्भात लोक बघताय म्हणून मी टाकत असतो. पण मग काही बांडगुळं खाली कमेंट करतात की तुला काय कंटेंट म्हणून हाच लालबागचा राजा दिसतोय का? काय तुला अजून काय विषय नाही आहेत का? महत्त्वाची गोष्ट ही आहे ना मित्रांनो, आपण एखाद्या गोष्टी जर का हातात घेतली तर त्या गोष्टीच्या मागे लागलो पाहिजे, त्या गोष्टीच्या मुळात जाऊन आपण त्या गोष्टीचं निवारण केलं पाहिजे. पण आत्ता मी लालबागच्या राजाबद्दल बोलणार नाही, मला नाहीच आता. कारण ते कालच्या व्हिडिओ खाली एवढे मला कमेंट आले ना की बाबा तू काय पैशासाठी बोलतो का? तुला व्ह्यूज पाहिजे म्हणून तुझे कंटेंट चालतात, लालबागच्या राजाचं म्हणून बोलतोय. आपण काय करतो ना, एखादा विषय फक्त तेवढा वेळ बोलायचा, मग त्याच्यानंतर तो विषय बंद. त्या आमच्या हत्तीनीचं पण तसंच झालं, आमच्या त्या कबूतरखान्याचं पण तसंच झालं, आमच्या त्या हिंदी सक्तीचं पण तसंच झालं. आम्ही जर का बोललो ना तर मग तुम्हाला असं वाटतं की बाबा रे हा व्ह्यूजसाठी बोलतोय. पण एखादा विषय लावून धरणं ह्यासाठी आम्ही बोलायचंच नाही. मला त्यांना हेच सांगायचं, बाबा रे तुमच्या गांडीत दम असेल ना तर तुम्ही उठा, तुम्ही स्वतः या विषय ज्या समाजात दिसत आहेत ना, घडतायत ना चुकीच्या गोष्टी, त्याच्याबद्दल बोला. माझ्या गांडीला खायचं म्हणून मी बोलतो का मला व्ह्यूज पाहिजे म्हणून मी बोलतोय? समोरचा लोकांचा रिस्पॉन्स जर का आला तर मला असं वाटतं माझं कोणी असेल त्याच्यावर प्रतिक्रिया देणारच, त्याच्यावर बोलणारच. आता हे देवेंद्र फडणवीस यांचं मला सांगा, मुख्यमंत्री जे आपल्या महाराष्ट्राचे त्यांचा साधारण पगार किती असतो? मी तुम्हाला सांगतो ना, महिन्याला त्यांना मला असं वाटतं, माझा अंदाज मी चुकत नसेल तर मी वाचलं एका ठिकाणी, 3,40,000 रुपये हे महिन्यांना मुख्यमंत्री साहेबांना मिळत असतात. आणि त्यात मग अधिकृत काय तो भत्ता असतो तो 10 लाख रुपये वर्षाला मिळतो. आता ही जाहिरात जी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ती जाहिरात आता गणपतीमध्ये करण्याची काय गरज होती? कारण त्या जाहिरातीमध्ये आपण पाहिलं तर देवाभाऊ आणि देवाभाऊ आपले काय करतायत तर छत्रपती शिवाजी महाराजांना गुलाबाची फुलं अर्पण करतायत. छत्रपती शिवजयंतीच्या दिवशी या आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधी अशी जाहिरात नाही केली, पण ते आत्ताच का करतायत याची एक गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या. बघा, हा मराठा आरक्षण, यांना आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले हे जे सांगतायत, अजून ते डिक्लेअर झालं नाही, त्या गोष्टी अजून व्हायच्यात. पण त्या आधीच आम्ही काय करतोय, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काय काय करू शकतो हे दाखवण्यासाठी, मराठा समाज जो आहे ना त्यांना आकर्षित करण्यासाठी, म्हणून मराठा समाजाने हे लक्षात घेण्यासाठी की बाबा रे आरक्षण आम्हाला दिले, तर कोणी दिलं आहे? देवेंद्र फडणवीसांनी. अजून काय ती प्रक्रिया झाली नाही, अजून ती गोष्ट झाली नाही, अधिकृतरित्या काय सांगितलं नाही. पण तरी बाबा रे आमचं काम आहे, भाजपचं काम आहे ते क्रेडिट घ्यायचं आणि ते आम्ही क्रेडिट घेणार. त्या 60 करोड रुपये तुम्ही खर्च केला, तो पैसा आला कुठून? कोणी सांगायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. का नाही बोलू शकत? कारण बाबा रे भाजपचं सरकार आहे, सगळ्या गोष्टी भाजपच्याच. कोण विरोधात बोलणार आहे? जो विरोधात बोलेल त्याला ईडी लावण्यात येईल, जो विरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि त्याच्याचमुळे आता आपण पाहिलं, ही जी निवडणूक झाली उपराष्ट्रपती यांची, राष्ट्रपती उपराष्ट्रपती याच्या निवडणुका होतात, कोण त्यांना निवडून देतं? आमदार खासदार हे जे संसदेमधले आहेत ते सगळे निवडून देतात. सामान्य माणूस काय करतो? एखाद्या व्यक्तीला निवडून देतो किंवा एखाद्या पक्षाला निवडून देतो,
आणि तो पक्ष मग काय करतो, दुसरा ज्याच्या विरोधात आपण ज्यांना मतदान केलं आहे त्याच्याबरोबर जाऊन बसतो आणि मग ते खासदार आणि ते आमदार आमचे राष्ट्रपती निवडून देतात. मला सांगा हे कितपत योग्य आहे? आणि आमचे राष्ट्रपती म्हणजे कोण, तर NDA आणि इंडिया ह्यांचे जे आहेत ना, हे म्हणजे NDAचा राष्ट्रपती असेल नाही तर इंडियाचा राष्ट्रपती. आणि काय तर राष्ट्रपती आणि राज्यपाल जे असतात ते पक्षाच्या खूप बोलतात ना वेगळा विषय येतो. म्हणजे त्यांना पक्षाशी काय घेणं नसतं, त्यांना फक्त भारत देश. अरे मग तुम्ही का निवडणूक ह्या NDA आणि इंडिया असं म्हणून निवडून घेता? आणि का हे कोण निवडून देणारे असतात? मला असं वाटतं सामान्य माणसांनी मग निवडून द्यावं. त्यासाठी एक बजेट ठेवावं, तो एक बजेट वाढवा. सामान्य माणसाने अधिकृतरित्या आमचे राष्ट्रपती निवडून द्यावं, आमचे राज्यपाल निवडून द्यावं. आमचे राज्यपाल आमचे राष्ट्रपती निवडून देतात. मग आम्ही काय बोलू, आम्ही भाजपचे राष्ट्रपती आहेत ते असं बोलावं का? कारण भाजपच्या लोकांनी निवडून दिलेले राष्ट्रपती आहेत, ते NDAचे राष्ट्रपती आहेत असं बोलावं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जे काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये 2019च्या दरम्यान, तेव्हा राज्यपाल जो महाराष्ट्राचा होता तो मराठी होता. पण आत्ता आमच्या महाराष्ट्राचे राज्यपाल हे कोण आहेत तर तमिळनाडूचे आहेत, ते जे आता उपराष्ट्रपती झाले. मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, तुमच्या मनात तुम्हाला काय वाटतं, ह्या महाराष्ट्राचा राज्यपाल हा कुठला मराठी असावा किंवा इतर राज्याचा असावा? मला असं वाटतं मराठी असावा, कारण तो आपल्या महाराष्ट्राला अजून चांगल्या रीतीने समजू शकतो. महाराष्ट्रातल्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्यांना काय हवं आहे ते मला असं वाटतं ते अधिक जास्त चांगल्या रीतीने समजू शकतो. माझी राष्ट्रपतींना हीच विनंती आहे की बाबा रे, एक तुम्ही जर का मराठी ज्या राज्याचा जो माणूस आहे त्या राज्याचा जर का राज्यपाल तुम्ही दिलात तर मला असं वाटतं की खूप ते सोयीस्कर होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं ही गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्या राष्ट्रपती काय करतात, जे आमचे पंतप्रधान सांगतील त्यांनाच आम्ही पाठवतो राज्यपाल म्हणून. आपण पाहतो, आपण बोलतो की बाबा रे निवडणूक आयोग तर भाजपचं आहे, की बाबा रे सुप्रीम कोर्ट भाजपचं आहे. आपण हे ज्या टीका करतो, काही सामान्य माणसं बोलतात मीडियामध्ये, तुम्ही जर पहा हे गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळत असतील, सगळं तर भाजपचंच आहे असं बोललं जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, मग हे सरकार हे भाजपचं, ही जगी सगळी जी बोलतात ना शक्ती, ही मागची जी शक्ती आहे ती भाजपची असेल तर मला सांगा ह्या देशात लोकशाही उरली आहे का? ह्या देशामध्ये हुकुमशाही आहे. ह्या देशामध्ये मला सांगा देवेंद्र फडणवीस यांनी हा खर्च जो केला, एवढा पैसा जो उभा केला, कोट्यावधी, मला असं वाटतं काही लोक बोलतात 50 करोड, काही बोलतात 100, काही बोलतात 150 करोड या जाहिरातींवर खर्च केला. या पेपरच्या फ्रंट पेजवर या डिजिटल जर का तुम्ही बॅनर पाहिले ना, जे मोठमोठे बॅनर लागतात चित्रपट रिलीज झाल्यावर तिकडे लागतात, त्या बॅनरवर सगळीकडे देवाभाऊ देवाभाऊ देवाभाऊंना या मराठ्यांना इम्प्रेस करायचं होतं की आम्ही शिवभक्त आहोत. आणि हे शिवभक्त असे जे मराठा जेव्हा पहिल्यांदा इथे आले ना या मुंबईमध्ये, तेव्हा या मराठ्यांना उपाशी ठेवलं. या मराठ्यांना कुठे खायला काय भेटायला नाही पाहिजे म्हणून सगळी दुकानं बंद केली. या मराठ्यांच्या गाड्या ज्या आहेत इथं पार्किंग नाही झाल्या पाहिजे म्हणून सगळ्या गाड्या उचलल्या, त्याच्यावर फाईन मारल्या. मला सांगा ही आमच्या देवेंद्र फडणवीस आमच्या मुख्यमंत्र्यांची शिवभक्ती काय साहेब? तुम्ही म्हणजे दाखवता एक पण आहात एक. एका मागच्या एका व्हिडिओ सांगितले तुम्हाला की अरे बाबा रे, आमच्या छत्रपती शिवाजी महाराज लढले हे मुघलांविरुद्ध, आणि आता आम्ही लढतोय आमच्याच मराठी लोकांच्या विरोधात. आमचेच मराठी मुख्यमंत्री, आमचेच मराठी लोक रस्त्यावर उतरतात, आमचेच मराठी पोलीस बांधव हे आमच्यावर कारवाई करतात आणि आम्ही काय तर शांत बसतो. आणि आमच्या विरोधात परप्रांतीय आमच्या बाजूला येतात आणि काय तर तुम्ही कोण? अरे आमचं सरकार आहे, भाजपचं सरकार, असं खुलेआम बोलतात. भाजपचं सरकार आहे, मराठी करायचं नाही, हे असं जे बोलतात ना काही लोक, या महाराष्ट्रात काय राहिलं मराठीचं जे बोलतोय आपण सगळ्या गोष्टी? काहीच नाही. या महाराष्ट्रामध्ये आम्ही फक्त राजकारण जेव्हा करायचं असतं, जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. बाकी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं काय पडलेलं नाही. तुम्हाला जर का छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढाच आदर होता, मग शिवजयंतीच्या दिवशी का नाही बरं एवढे मोठे मोठे बॅनर आणि फ्लॅग्स लावले? का आत्ताच लावले? कारण त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून, बाकी काय नाही. मग आपले देवेंद्र फडणवीस यांनी फक्त त्यांचेच लावले. मग आमच्या अजित पवार साहेबांचे का नाही लावले? आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचे का नाही लावले? या गोष्टी मला असं वाटतं ह्या दोघांना पण खटकल्या असतील. पण कसं आहे, आता महायुतीत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्या सुलभ रीतीने चाललेल्या आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना जसं पाहिजे तशा मिळत आहेत म्हणून कोणी काही बोललेलं नाही. आता मुख्यमंत्री मी आहे ना, आता माझाच बॅनर लागणार, मला जसं पाहिजे तसं मी वागणार, त्याच्यावर कोणी चौकशी करायची नाही, त्याच्यावर कोणी काही आक्षेप घ्यायचा नाही, टीका करायची नाही. बरं ठीक आहे, थोडी बातमी लावली, आता त्याच्यानंतर एक नवीन बातमी आणा. आपण एकच मुद्दा जर का वारंवार घेतला तर त्याच्यावर आपल्यावर टीका करणारे असतात की बाबा रे तुला काय कामधंदे नाहीत का, हेच का सांगतोय सारखं. आणि एखादा सामाजिक विषय जो आता असा मी आजचा विषय जो घेतलाय, असं जर का विषय घेतला तर व्हिडिओ चालत नाही का? तर बाबा लोकांना काहीतरी एक मसाला पाहिजे असतो, लोकांना काहीतरी कॉन्ट्रोवर्सी पाहिजे असतं. पण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असतात, आपण राजकारणामध्ये डोकावून पाहत नाहीत ना, म्हणून राजकारणाला माहिती आहे हे आमच्याकडे पाहत नाही तर आम्ही कशाला यांच्याकडे पाहू? आम्हाला तेच करायचं जे आम्ही करू. सरकार सगळ्यांना कामं देऊ शकतं, पण कसं आहे, हाताला कामं दिली तर मग मुद्दे कुठून उडणार? हे कार्यकर्ते जे असतात ना, जे आजूबाजूला फिरतात, तुम्ही नीट पहा, एक एक कार्यकर्ता जो असतो त्याला कामं नसतात म्हणून तो फिरत असतो, आणि जेव्हा त्याला कामं लागतात तेव्हा तो सगळ्या गोष्टी राजकारण सोडतो आणि मग आपल्या बाबा रे आपल्या कामाला लागतो.
पण तुम्ही एखाद्या नेत्याला जाऊन बोला की मला काम पाहिजे, किंवा एखाद्या तुमच्या तिकडचे उमेदवार कोणी असेल त्यांना सांगा की आम्हाला काम पाहिजे, ते तुम्हाला काम लावून देणार नाही तुम्हाला. कारण त्यांना माहिती आहे ह्याला जर मी कामाला लावलं तर माझ्या मागे कोण फिरणार, माझ्या सतरंजा कोण उचलणार. त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या राजकारणाच्या नीट तुम्ही समजा. प्रत्येक जण आपला फायदा बघत असतो आणि त्यामध्ये तुम्हाला जर का राजकारणात खरंच करिअर करायचं असेल ह्या गोष्टी छोट्या छोट्या कराव्याच लागणार. सतरंजा उचलण्या वगैरे जे आहेत तुमच्यावर टीका करतील, पण तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल तर मित्रांनो कसं असतं की इतर गोष्टी असतात त्याच्यात पण इंटर्नशिप नावाचा प्रकार असतो, त्यामध्ये मोफत सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग राजकारणामध्ये ही इंटर्नशिपच समजा. ह्या तुम्ही ज्या गोष्टी फिरतायत मागे मागे सगळ्या करतायत, तुम्हाला लोक नावं ठेवत असतील, पण मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतो या राजकीय क्षेत्रामध्ये मला असं वाटतं या तरुण पिढीने उतरलं पाहिजे. बाकी लोकांना काही बोलू द्या, कार्यकर्ता असा कार्यकर्ता तसा, पण कार्यकर्ता ह्याची ही इंटर्नशिप चालू असते. आणि एक आपण पाहिलं उदाहरण, अरे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जर का रिक्षा चालवणारे व्यक्ती जर का मुख्यमंत्री होत असतील महाराष्ट्र राज्याचे, तर तुम्ही का नाही राजकारणात करिअर करू शकता. मला असं वाटतं मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. पण येणाऱ्या पिढीसाठी मी राजकारणात ह्यासाठी बोलतोय की बाबा रे राजसाहेबांसारखा एखादा नेता निवडा आणि त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहा. तुम्ही घाणेरडं राजकारण करू नका, तुम्ही घाणेरडं शॉर्टकट यूज करू नका. शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लवकर मिळतील पण तुमचा ब्रँड संपेल. भरपूर लोक जे असे जे राजकारणात येतात कारण त्यांच्या मनामध्ये एक थॉट असतो असा की मला समाजकारण करायचं आहे, आणि मग राजकारणात आल्यानंतर मग ते राजकारण जे पाहतात ना, जे आता सध्या राजकारण घडत आहे ते पाहून आजकालची तरुण पिढी विचार करते अरे बाबा हेच तर राजकारण आहे, मग आम्ही पण हेच करतो. आणि मग त्यांचा सामाजिक दृष्टिकोन जो हरवत जातो, त्या माणसांमध्ये राहून राहून त्यांचे विचार तसे होतात आणि मग तो माणूस पण राजकारणी होतो. ज्या सामाजिक दृष्टिकोनातून तो राजकारणात आलेला असतो त्या समाजाचा विचार तो बाजूला ठेवतो आणि राजकारणाचा विचार घेऊन पुढे जातो, आणि मग तो यशस्वी झाल्याच्या नंतर आपलेच खिसे भरतो. आणि मग तो हे समजत नाही की बाबा रे मी समाजासाठी म्हणून आलो होतो पुढे. कारण त्याला माहिती आहे समाज हा जो आहे ना, हा समाज पण असाच बावळट आहे. हा समाज त्याच लोकांना निवडून देतो जो फक्त आणि फक्त धर्माच्या नावावर राजकारण करतो. हा समाज त्या लोकांना निवडून देत नाही जो कामं करतो. आणि त्याच्यामुळे म्हणून हा माझा सामाजिकदृष्ट्या या राजकारणात आलेला माझा कार्यकर्ता हा फक्त आणि फक्त राजकारण करतो धर्माच्या नावाखाली. हा फक्त आणि फक्त माझा नेता जे सांगेल तेच करतो. त्याला त्याची भूमिका काही नसते, फक्त त्याला पक्षाची भूमिका असते आणि त्या पक्षाच्या भूमिकामध्ये तो मित्रांची नाती पण संपवतो. मला असं वाटतं मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, राजकारण करावं, पण काही अशा गोष्टी असतात जसे की मराठी हा विषय, या गोष्टीसाठी आपले पक्ष बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. तुम्ही ह्या गोष्टीचा नीट विचार करा. आज आपण बोलतो की आमचे गडकरी साहेब हे पंतप्रधान व्हावे, पण काही होऊ शकत नाही. हे फक्त आणि फक्त मराठी माणसाला डावलाची काम आहेत. आज तुम्ही बघा महाराष्ट्रात पण उमेदवार हे आमदार हे फक्त भाजपचे सगळे परप्रांतीय जास्त आहेत. आता नगरसेवक पण परप्रांतीय जास्त होतील. आपण काय ह्या गोष्टीला ना लक्ष देत नाही, पण ही गोष्ट आपण नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की बाबा रे या महाराष्ट्रामध्ये हळूहळू काय होतंय, काय घडतंय, मराठी माणसाला कसं डावललं जात आहे, ह्या गोष्टी आपण विसरतोय. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्यावर आणल्या जातात, लादल्या जातात, आणि मग एक दिवस कधी आपल्या डोक्यात असा विचार येतो की अरे भाजपचे तर सगळे उमेदवार हे परप्रांतीय आहेत, भाजपचे सगळे नगरसेवक परप्रांतीय आहेत, भाजपचे सगळे आमदार खासदार परप्रांतीय, या महाराष्ट्रामध्ये कसे काय परप्रांतीय आले. हे परप्रांतीय आले पण आपण आपलं लक्ष कुठे होतं, धर्मावर. आपलं लक्ष कुठे होतं, कबूतरखान्यावर. आपलं लक्ष कुठे होतं, हत्तीने गेली आमची त्याच्यावर. ह्या सगळ्या गोष्टी मुद्दाम आणल्या जातात कारण तुम्ही ह्या गोष्टी विसराव्यात. मित्रांनो ही गोष्ट नीट लक्षात घ्या, हे राजकारण तुम्ही नीट लक्षात घ्या. या महाराष्ट्रामध्ये एकदा जमीन काबीज केली ना की बस मग तुम्ही या महाराष्ट्राचे नाहीच. त्यामुळे हा इतिहास जो राजसाहेब प्रत्येक वेळेला सांगतात, हा इतिहास जो घडला आहे हा फक्त भूगोलासाठी झालेला इतिहास आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपली जर का भाषा, आपला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर आपल्याला आपला भूगोल म्हणजेच आपली जागा वाचवली पाहिजे, आपली भाषा वाचवली पाहिजे. जर का एकदा भाषा आणि जागा गेली तर मग या महाराष्ट्राला तुम्ही बांधील नाहीत. मग तुम्ही कोण, मग तुम्ही या परप्रांतीयांचे गुलाम. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. मला एक मित्र आहे परवा मला भेटला, मला बोलतो अरे हे भाजपमध्ये काम करणारे जे मराठी लोक आहेत ना मला त्यांचा राग येतो. म्हटलं का रे, बोलते अरे या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत, कळत आहेत, हे भाजप जे आहे मराठी लोकांचं नाही आहे, हे मराठी सरकार नाहीच आहे, हे भाजप सरकार हे मराठींच्या विरोधातलं आहे, मराठींच्या विरोधात काम करतं तरी आपले मराठी लोक का जातात. म्हटलं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, पण काय आहे त्यांना राजकारण करायचं आहे म्हणून ते मराठी लोक कार्यकर्ते जे आहेत त्या भाजपचे ते राजकारणात भाजप बरोबर आहे. कारण त्यांना हेच वाटतं की सत्ता आता भाजपची आहे, त्यांना फक्त आणि फक्त सत्ता उपभोगायची म्हणून ते आहेत, असं मी त्याला सांगितलं. आणि मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो, ज्यांना समाजकारण म्हणून काम करायचं असतं ते भरपूर लोक तुम्ही पहा, ज्या सत्ता पाहत नाही त्या गोष्टी पाहत नाही. राजसाहेबांसारख्या मनसे या पक्षामध्ये तुम्ही पाहाल तर बाबा रे भले सत्ता नाही आहेत पण एक माणूस जो आहे तो चांगला विचाराचा आहे, चांगल्या भूमिकेचा आहे, त्याच्यासोबत मला जायचं आहे असा विचार करतात आणि त्यांना समाजकारण आणि राजकारण दोन्ही करायचं असतं म्हणून ते मनसेमध्ये आहेत. आज
मला हीच गोष्ट तुम्हाला सांगायची, तुम्हाला जर का राजकारणात काम करायचं एकमेव चांगला पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आमचे राजसाहेब ठाकरे हा एकमेव नेता आहे. ह्या आमच्या नेत्याने जर का राजकारण केलं ना, तर बाबावर मी तुम्हाला जसं सांगतो, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, तर आमच्या राजसाहेबांसाठी मुख्यमंत्रीपद ही मोठी गोष्ट नाही आहे. राजकारण करून त्यांना आमदार आणि खासदार निवडून आणता आले असते, आत्ताही आणू शकतात, आत्ताही आमदार खासदार त्यांच्याकडे यायला तयार आहेत, पण त्यांना घ्यायचं नाही आहे. त्यांना स्वबळावर, त्यांना स्वकर्तृत्वावर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. बाकीच्यांसारखं फुकट घ्यायचं नाही आहे आणि हिसकावून घ्यायचं नाही आहे. ही गोष्ट तुम्ही नीट लक्षात घ्या. म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेला पाठिंबा देतो. बाकी मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि राजकारण हेच असतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.